गुड आफ्टरनून फ्रेंड्स, कसे आहात? ठीक. आज आपण फ्लुइड इन मोशनचा स्टडी करणार आहे. आतापर्यंत आपण बघितलं ते फ्लुइड काय तर रेस्ट होतं, स्थिर होतं आणि त्याचा आपण काय केलेलं आहे, स्टडी केलेला आहे. आता फ्लुइड काय असणार आहे, मोशनमध्ये असणार आहे, त्याचा आपल्याला आता काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. ओके, बघा, जे लिक्विड मोशनमध्ये असतं किंवा लिक्विड म्हणण्यापेक्षा फ्लुइड म्हणू. गॅस पण फ्लो होतं, लिक्विडसुद्धा फ्लो होतं, आपण त्याला फ्लुइड म्हणतो. जे फ्लुइड मोशनमध्ये असणार आहे त्याचा आपण स्टडी करणार, त्याला आपण हायड्रोडायनॅमिक्स म्हणणार आहे. म्हणजे ही एक फिजिक्सच ब्रँच आहे आणि विच डील्स विथ द स्टडी ऑफ, कशाचं आपण स्टडी करणार आहे, कशाचं स्टडी ऑफ प्रॉपर्टीज, त्या प्रॉपर्टीचा स्टडी करणार आहे त्या फ्लुइडच्या इन द मोशन्स. त्याला आपण करणार आहे हायड्रोडायनॅमिक्स. सिम्पल, हे काय डेफिनेशन वगैरे एक्झामला विचारणार आहे. फक्त हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय लक्षात ठेवायचं, द ब्रँच ऑफ फिजिक्स, ही एक फिजिक्सची ब्रँच आहे आणि विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मोशन इज कॉल्ड हायड्रोडायनॅमिक्स. आता फ्लुइड कसं असणार आहे, मोशनमध्ये असणार आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं, आता स्टडी करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला जे पॉईंट्स बघायचे आहेत, एक स्ट्रीमलाईन फ्लो आणि एक टर्ब्युलंट फ्लो, हे आपण हे दोन पॉईंट्स आज बघणार आहे. आता हा स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे काय असतो किंवा त्याला लॅमिनर फ्लो सुद्धा म्हणतात. बघा, समजा एक पाईप आहे, त्या पाईपचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन्स हे पार्टिकल्स आहेत लिक्विडचे किंवा त्या फ्लुइडचे. त्यांचा फ्लो बघा, ह्या ज्या लेयर्स आहेत, ही फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड सो ऑन्स. ओके, किंवा मी असं दाखवतो, हे पार्टिकल्स आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. पुढे गेल्यानंतर बघा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. हे जे पार्टिकल्स आलेले आहेत फ्लुइडचे, त्यांची जी ऑर्डर आहे बघा, हा पहिला पार्टिकल त्याला कोण फॉलो करते, दुसऱ्याला कोण, तिसरा. पुढे गेल्यानंतर ते फ्लुइडचं बघा ऑर्डर कशी आहे, तीच आहे, ऑर्डर चेंज होत नाही लास्टच. आणि हा जो फ्लो आहे त्याला आपण स्टेडी फ्लो आहे, स्थिर आहे. इथे लक्षात, त्याला आपण काय करणार आहे, स्ट्रीम लाईन फ्लो. म्हणजे आता तुमच्या घरात जे वॉटर सप्लाय करणारी जी पाईपलाईन असेल त्यामधून जो फ्लो येतो आहे तो इट्स लाईक स्टडी स्ट्रीम लाईन. किंवा एखादं तुमच्यात समजा एक कॉक आहे असा, एकदम थोडासाच काय केला, रोटेट केला, तर हा जो फ्लो असणार आहे इट्स लाईक स्ट्रीम लाईन फ्लो किंवा त्याला आपण करणार आहे लॅमिनर फ्लोस. ओके, म्हणजे एकदम स्मूथ असतो. हे कसे असतात, हे जे हा जो पाथ आहे एकदम एकमेकाला ते कसे असतात, पॅरलल्स. आणि त्यांची ऑर्डर बघा, हा पार्टिकल फर्स्टला सेकंड पार्टिकल फॉलो करतोय, सेकंडला थर्ड पार्टिकल फॉलो करतोय, फोर्थ, फिफ्थ. तसंच पुढं जरी गेले, जिथून इथं येऊन झालेत, इथं आऊट बाहेर पडतात, इथं ऑर्डर वगैरे त्यांची काय होत नाही, चेंज होत नाही. हीच सिच्युएशन इथे, हीच सिच्युएशन इथे आणि ही सिच्युएशन काय हिथं आहे लास्ट आहेच. त्या फ्लोला आपण करणार आहे स्ट्रीम लाईन फ्लो बघा, किंवा स्टडी फ्लो म्हणतो. म्हणजे ह्या ज्या लेयर्स असणार आहेत, ही एक लेयर आहे, ही एक लेयर आहे. आता आपण इथे एक दाखवू, हे त्यांच्या खालचे असलेले पार्टिकल्स, हा एक्स किंवा 6, 7, 8, 9, 10
तर इथं 6 7 8 9 10 6 7 8 9 10 म्हणजे ह्यातली ही जी एक्स लेअर म्हणू आपण, ही चाललेली एक्स लेअर, फॉर एक्झाम्पल एक्स लेअर, आणि काय असणार आहे वाय लेअर. म्हणजे ह्यात जर दाखवायचं गेलं तर ही जी असणार आहे लेअर ही म्हणजे आपण काय म्हणू एक्स, आणि त्याच्याबरोबर खालची काय असणार आहे वाय. बरोबर आहे. आणि हा जो फ्लो असणार आहे एकदम स्मूथ. म्हणजे हा पार्टिकल्स 1 नंबरचा पार्टिकल तो इथे येणार नाही, किंवा 6 नंबरचा पार्टिकल तिथे जाणार नाही, किंवा इथले कुठलेही पार्टिकल्स एक्स लेअर म्हणजे एक्स पार्टिकलमध्ये मिक्स होणार नाही, किंवा एक्सचा फ्लो आहे तिथले पार्टिकल्स इथे येणार नाही. हा जो फ्लो असणार तो काय असणार आहे एकदम छान स्मूथ असणार आहे. ओके, त्याला आपण कोणता फ्लो म्हणणार आहे स्ट्रीम लाईन फ्लो. बघा ए स्टडी फ्लो हा जो फ्लो कसा असणार आहे स्थिर असणार आहे, इन विच द ॲडजेसन लेयर्स ऑफ फ्लुइड्स मूव्ज कशी मूव्ह होणार आहे स्मूथली ओव्हर इच अदर. ही जी ॲडजेसन लेअर जी असणार आहे कशी मूव्ह होणार आहे एकदम स्मूथली मूव्ह होणार आहे. तिथं ऑर्डर काय होणार नाही, डिसऑर्डर होणार नाही, एकमेकात पार्टिकल मिक्स होणार नाहीत. त्याला आपण कोणता फ्लो म्हणणार आहे स्ट्रीम लाईन फ्लो किंवा लॅमिनर फ्लो असं म्हणणार आहे. ठीक आहे. मग आता ह्या लाईन्स ऑफ फ्लो म्हटलं तर चालेल. अशा ह्या लाईन्स ऑफ फ्लो सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. ओके, आणि हे जे जर ग्रुप केले आपण तर इट्स लाईक बंडल. जसे पैशाचा कसा बंडल असतो तसे जर प्रत्येक लाईनचे आपण काय केले ग्रुप्स केले तर आपल्याला ते बंडल दिसणार. त्याला आपण काय म्हणू इट्स लाईक ट्यूब स्ट्रक्चर दिसते. ओके, आपल्याला एक्झामसाठी फक्त काय लक्षात येतं स्ट्रीम लाईन फ्लो आणि टर्बुलंट फ्लो. ओके, आता आपण ह्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज बघू आपण. समजा अशी एक पाईप आहे, आणि हा असा पात आहे. हा जो पात आहे त्या पातला नाव देऊ ABC. हा जो पात आहे तो काय फॉर एक्झाम्पलसाठी ABC. ठीक आहे. आता ज्यावेळेस हे पार्टिकल्स, हा पहिला पार्टिकल्स, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, पाचवा, जेवढे ह्या पाथमधले पार्टिकल्स आहेत बघा, जेवढे ABC हा जो पाथ आहे, एक आपण पाथ कन्सिडर करतो, असे नंबर ऑफ पाथ असणार आहेत, असे खूप पाथ असणार आहेत. असे हा एक पाथ असणार आहे, हा एक पाथ असणार आहे, हा असे नंबर ऑफ्स. त्यातला आपण एक पाथ काय करतोय कन्सिडर करतोय, ह्यातला ABC हा पाथ घेतलेला आहे. ओके, आणि तिथून जे पार्टिकल्स असे फ्लो होणार आहेत, समजा हा एक पॉईंट आपण कन्सिडर करू P पॉईंट्स, इथे एक पॉईंट Q कन्सिडर करू, इथे एक पॉईंट काय करू C कन्सिडर करू. 3 पॉईंट्स त्या पाथवरती आहेत बघा, ABC पाथवरती. आता समजा हे जे पार्टिकल्स आलेत, अजून इकडून भरपूर असणार आहेत पार्टिकल्स, 6, 7 अँड सो ऑन, असे नंबर ऑफ पार्टिकल्स असणार आहेत. हा पार्टिकल इथे येणार आहे, पहिला पार्टिकल्स, हा पार्टिकल इथून क्रॉस होईल, तो इथे येईल, नंतर त्याला कोण फॉलो करेल सेकंड पार्टिकल, नंतर थर्ड पार्टिकल. ज्यावेळेस हे जे सगळे पार्टिकल्स, हे सगळे पार्टिकल्स पहिला, दुसरा, तिसरा, इथून ह्या पॉईंट P पासून ज्यावेळेस क्रॉस होतील त्यावेळेस त्यांची जी व्हेलॉसिटी असणार आहे ॲट पॉईंट Pची इथली, ती प्रत्येक पार्टिकलची, एव्हरी पार्टिकलची काय असणार आहे सेम असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणू 3 सेंटीमीटर पर सेकंड्स प्रत्येक पार्टिकलच्या, 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन. प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी काय असणार आहे
सेम असणार आहे ॲट पॉईंट पीच्या इथं. म्हणजे जेव्हा ह्या पाचसाठी ABC पाचसाठी इथून जेवढे जातील क्रॉस, इथून जेवढे पार्टिकल जातील, हा पार्टिकल जाईल त्याची व्हेलॉसिटी हीच, हा पार्टिकल इथून जाईल त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी, जेवढे पार्टिकल जातील त्यांची व्हेलॉसिटी काय असणार आहे. फॉर एक्झाम्पल ही व्हॅल्यू आहे 3 मीटर पर सेकंड्स. आता ज्यावेळेस हे पार्टिकल्स इथून जातील क्यू पॉईंटच्या इथून, पाथ मात्र तोच आहे, आपण बदललेला नाही. ओके, हा पहिला पार्टिकल्स कदाचित असा स्लोप असल्यामुळे व्हेलॉसिटी वाढू शकते. हा पहिला पार्टिकल्स, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा आणि सो ऑन. आता ज्यावेळेस हा पहिला पार्टिकल इथून क्रॉस होईल बघा ह्या क्यू पॉईंटपासून, थोडासा असा स्लोप असल्यामुळे व्हेलॉसिटी कदाचित जास्त असू शकते. बघा व्हेलॉसिटी क्यू पॉईंटच्या इथं हा पहिला पार्टिकल जाईल, नंतर त्याला कोण फॉलो करेल, पहिल्याला दुसरा, परत तिसरा, चौथा, पाचवा. इथून जेवढ्या क्यू पॉईंटच्या इथून जेवढे पार्टिकल जातील त्यांची जी व्हेलॉसिटी सुद्धा काय असणार आहे, सेम असणार आहे. परंतु प्रत्येक पार्टिकलची कदाचित ती 5 सेंटीमीटर असू शकते मे बी. ज्यावेळेस ते इथून जातील असं असल्यामुळे एकदम स्पीड कदाचित वाढू शकतं, पण जेव्हा ते इथून क्रॉस होतील त्यावेळेस त्यांची व्हेलॉसिटी काय असू शकते, 5 सेंटीमीटर पर सेकंड्स. आणि ज्यावेळेस क्यू पॉईंटपासून जातील प्रत्येक पार्टिकलच्या, तर तिथली व्हेलॉसिटी काय असू शकते, 3 सेंटीमीटर पर सेकंड. परंतु जेव्हा इथून जातील तिथं ती व्हेलॉसिटी काय असणार आहे, सेम किंवा काय असणार आहे, कॉन्स्टंट. इथून ज्यावेळेस ते पार्टिकल जातील क्यू पॉईंटपासून तिथली व्हेलॉसिटी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. कदाचित आता इथून ते वर जातील असे थोडासा असा पाईप आहे, म्हणजे ज्यावेळेस ते इथून क्रॉस होतील, हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ पार्टिकल, त्यावेळेस कदाचित व्हेलॉसिटी काय होऊ शकते, कमी होऊ शकते. व्हेलॉसिटी समजा काय झाली 2 सेंटीमीटर पर सेकंड. प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी काय असणार आहे, हीच असणार आहे, म्हणजे कॉन्स्टंट. ॲक्च्युली व्हेलॉसिटी स्थिर असते, परंतु पार्टिकल टू इथं ती व्हेलॉसिटी काय असणार, ह्या पॉईंटसाठी काय असणार ती कॉन्स्टंट, ह्या पॉईंटसाठी सुद्धा काय असणार आहे कॉन्स्टंट, ह्या पॉईंटसाठी सुद्धा काय असणार आहे कॉन्स्टंट. परंतु डिफरंट पॉईंटला व्हेलॉसिटी काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. व्हेलॉसिटी मात्र काय असते ॲट ए पर्टिक्युलर पॉईंटला ती काय असणार आहे, कॉन्स्टंट. म्हणजे पर्टिक्युलर पॉईंट किंवा हा पर्टिक्युलर पॉईंट किंवा हा पर्टिक्युलर पॉईंटला व्हेलॉसिटी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. परंतु डिफरंट पॉईंटचा जर विचार केला तर ती काय असणार आहे, इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं 2 आहे. ओके, मग त्यासाठी पहिली जी प्रॉपर्टी आहे बघा, ॲट ए पर्टिक्युलर पॉईंट, ॲट ए पर्टिक्युलर पॉईंट द स्ट्रीमलाईन फ्लो, हा जो स्ट्रीमलाईन फ्लो आहे, ॲट ए पर्टिक्युलर पॉईंट द स्ट्रीमलाईन फ्लो, द व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड, ही काय असणार आहे, त्या लिक्विडची व्हेलॉसिटी काय असणार आहे, कॉन्स्टंट ह्या पाथसाठी. ॲट डिफरंट पॉईंट्स ऑफ द, मग परत एकदा सांगतो मी, ॲट ए पर्टिक्युलर पॉईंट्स, म्हणजे हा पॉईंट पर्टिक्युलर पॉईंट म्हणू शकतो किंवा हा म्हणू शकतो किंवा हा म्हणू शकतो. जेवढे इथून जातील पार्टिकल्स 1, 2, 3, 4 लाखो करोडो जातील, तेव्हा त्यांना व्हेलॉसिटी किती असणार, एवढीच. ज्यावेळेस ते इथून जातील त्यावेळेस त्यांची व्हेलॉसिटी काय असणार, तेवढीच, प्रत्येक पार्टिकल तीच. आणि ज्यावेळेस इथून जातील त्या प्रत्येक पार्टिकल काय असणार, तीच कॉन्स्टंट असणार आहे. ॲट ए पर्टिक्युलर पॉईंट ऑफ ए स्ट्रीम लाईन फ्लो, हा कसा आहे, स्ट्रीम लाईन फ्लो आहे, द व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड काय असणार आहे, कॉन्स्टंट. अजून एक महत्त्वाचं बघा, ॲट डिफरंट पॉईंट्स ऑफ द स्ट्रीम लाईन, हा जो स्ट्रीम लाईनचे डिफरंट पॉईंट जर बघितले तर व्हेलॉसिटी मे बी काय असू शकते, डिफरंट, मे बी काय असू शकते, इथं 3 आहे, इथं 5 आहे आणि 2. समजली पहिली. आता आपण दुसरी बघूया. दुसरी त्याची प्रॉपर्टीज बघू. दुसरी जी प्रॉपर्टीज असणार आहे, समजा अशी पाईपलाईन आहे आणि त्याचा जो पाथ आहे तो असा आहे. मी असा काढतो. ओके, ह्या पॉईंटला जर मी टँजंट काढली, हा पी पॉईंट आहे, इट गिव्ज अ डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी.
तिथे काय दाखवणार डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. समजा आपण ह्या पॉईंटला जर काढली, इट गिव्ज अ डायरेक्ट क्यू पॉईंटला, इथल्या पॉईंटला काढली तरी इट गिव्ज अ डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे ज्या पॉईंट्सला कर्व पॉईंट, सगळ्यात मस्त कर्व पॉईंट, हा इथं कर्व आहे, इथं असा कर्व आहे, ओके, हा कर्व आहे. कर्व पॉईंटला जर आपण काय काढली, टँजंट काढली, स्ट्रीम लाईनच्या फ्लो, हा फ्लो जो आहे तो स्ट्रीम लाईन आहे. बघा, द टँजंट ॲट एनी पॉईंट टू द स्ट्रीम लाईन गिव्ज काय दाखवतोय, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ द लिक्विड ॲट दॅट पॉईंट. म्हणजे त्या पॉईंटला, त्या पॉईंटची काय दाखवतो, डायरेक्शन्स. आणि व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे, व्हेलॉसिटी कोणती क्वांटिटी, वेक्टर, त्याला मॅग्निट्यूड पण असते आणि डायरेक्शन पण असते. कदाचित इथली मॅग्निट्यूड, इथली मॅग्निट्यूड डिफरंट असू शकते. ओके. तिसरा जो पॉईंट आहे, द टू स्ट्रीम लाईन कॅनॉट इंटरसेक्ट. ही महत्त्वाची बरं का, ही समजून घ्या जरा व्यवस्थित. ही समजली? म्हणजे आपण जर ह्या पॉईंटला जर टँजंट काढली, कर्व पॉईंटलाच टँजंट काढतो आपण. पाथ असा पण असू शकतो, टँजंट ॲट एनी पॉईंट, ह्या पॉईंटला कुठेही टँजंट काढतो. टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ द स्ट्रीम लाईनच्या फ्लोला गिव्ज काय दाखवते, डायरेक्शन कशाची, त्या व्हेलॉसिटी ऑफ द लिक्विड. व्हेलॉसिटी, जे लिक्विडची जी व्हेलॉसिटी आहे ते डायरेक्शन्स तो दाखवते. ओके, ॲट दॅट पॉईंट्स. आता पुढची जे टू स्ट्रीम लाईन कॅनॉट इंटरसेक्ट. समजा ही एक स्ट्रीम लाईन असा फ्लो आहे, बरोबर आहे. म्हणजे दोन स्ट्रीम लाईन फ्लो अशा करत नाहीत, इंटरसेक्ट होत नाहीत. कॅनॉट इंटरसेक्ट. काय इंटरसेक्ट होत नाहीत बघा. आता समजा ही एक स्ट्रीम लाईन, हा एक आहे. समजा ह्या पॉईंटला जर मी टँजंट काढली अशी, बघा ह्या पॉईंटला जर टँजंट काढली, हा पी पॉईंट म्हणून आपण, तर ती काय दाखवते, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ॲट दॅट पॉईंट. आणि समजा दुसरी जर अशी लाईन गेली आपण, ही दुसरी, तर त्याला आपण टँजंट अशी काढू शकतो, किंवा अशी गेली असेल ह्याच पॉईंटमधून, तर तिला टँजंट अशी असणार आहे. परंतु एकाच पॉईंटला मला सांगा, दोन व्हेलॉसिटी असतात का? एकाच पॉईंटला हे पॉसिबल नाही होऊ शकत. एकाच पॉईंटला दोन व्हेलॉसिटी असते, ऐकले का तुम्ही? 11वीला सुद्धा नाही ऐकले. एकाच पॉईंटला दोन व्हेलॉसिटी नसतात, त्यामुळे ते कॅनॉट इंटरसेक्ट. बघा, द टू स्ट्रीम लाईन कॅनॉट इंटरसेक्ट. का? इफ द टू स्ट्रीम लाईन इंटरसेक्ट इच अदर. जर दोन स्ट्रीम लाईन इंटरसेक्ट झाल्या, इफ द सिग्निफिकन्स ऑफ टू डिफरंट डायरेक्शन्स, आपल्याला काय मिळणार, दोन डिफरंट डायरेक्शन्सला काय मिळतात, सिग्निफिकन्स. ओके, सिग्निफाईज the two different directions of the velocity at a given point which is not possible. दोन म्हणजे एकाच पॉईंटला आपण दोन व्हेलॉसिटी आपल्याला मिळू शकत नाही, नॉट पॉसिबल्स. ठीक आहे, समजलं. स्ट्रीम लाईन अतिशय सोपं आहे लक्षाचं. स्ट्रीम लाईन फ्लो हा जो फ्लो असतो त्याची जी व्हेलॉसिटी असते, एक लिमिटिंग व्हेलॉसिटीपेक्षा काय असते, ती कमी असते. ती लिमिटिंग व्हेलॉसिटी म्हणजे काय, आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी ते आपण नंतर बघणार आहे. म्हणजे ज्या स्ट्रीम लाईन फ्लो होत असतो, फॉर एक्झाम्पल एखादं रिव्हर आहे किंवा कॅनल आहे, त्याचा जो फ्लो आहे तो कसा असतो, स्ट्रीम लाईन, एकदम स्मूथ. किंवा जे वॉटर सप्लाय करणारे तुमच्या घरी आलेली पाईपमधून आलेले वॉटर्स, तो जो फ्लो काय असणार आहे, एकदम स्ट्रीम लाईन असणार आहे. ओके, ते एक्झाम्पल लक्षात ठेवा. आणि त्याला लॅमिनर फ्लोसुद्धा म्हणतात. हे त्याच्या काय आहेत प्रॉपर्टीज. आता आपल्याला जो पुढचा जो बघायचा आहे, फक्त स्ट्रीम लाईनच्या दोन डेफिनेशन. आता तुम्हाला एक सांगितले हे स्मूथ असतो, दुसरी जी डेफिनेशन आहे, द स्ट्रीम लाईन फ्लो जो असणार त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे, स्मॉल असणार आहे. ॲट ए पर्टिक्युलर व्हेलॉसिटीपेक्षा काय असणार आहे, स्मॉल असणार आहे. ती पर्टिक्युलर व्हेलॉसिटी म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी, आपण ते नंतर बघणार आहे. क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय, म्हणजे एकदम ह्याच्यामध्ये स्ट्रीम लाईनमध्ये व्हेलॉसिटी काय असते, कमी असते. हे फक्त लक्षात ठेवा. आणि ह्याच्या उलटं जर गेलो आपण, टर्बुलंट फ्लोचं एक्झाम्पल सांगायला गेलं तर पूर परिस्थिती.
ओके, टर्बुलंट फ्लोचं एक्झाम्पल म्हणजे काय, पूर परिस्थिती. ठीक आहे, आता आपण टर्बुलंट फ्लो म्हणजे काय बघूया. स्ट्रीमलाईन समजला, आता आपण टर्बुलंट बघूया. हे पॉज करून लिहित जावा तुम्ही. टर्बुलंट फ्लो आता आपण बघूया. ठीक आहे, आता आपण टर्बुलंट फ्लो बघणार आहे. टर्बुलंट फ्लो म्हणजे काय, तर बघा त्याचं आपण एक डायग्राम बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा ही पाईप आहे. ओके, हे पार्टिकल्स आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. आता पाणी हे जे फ्लुइड आहे पुढे गेल्यानंतर बघा 1 2 3. आता हा काय करतो, इथे येईल सेकंड, थर्ड, 1, फोर्थ, फिफ्थ, 4, 5, 1, 2, 3. इथं जर बघितलं तर पार्टिकलची ऑर्डर काय होते, डिस्टर्ब होते. पार्टिकलची ऑर्डर काय होते, चेंज होते. इथे लक्षात, म्हणजे इथं व्हेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट राहत नाही आणि ऑर्डर काय होते, चेंज होते. पार्टिकल्स जे लिक्विडचे जे पार्टिकल्स आहेत ते एनी डायरेक्शनला काय होतात, फ्लो होतात. म्हणजे हा समजा पार्टिकल असेल तर तो इकडे जाऊ शकतो, मी इकडे जाऊ शकतो, पुढे गेल्यानंतर तो पाईपवरती हिट होऊ शकतो. म्हणजे हा जो फ्लो असणार आहे तो कसा असणार आहे, इरेग्युलर असणार आहे. इरेग्युलर असणार आहे तो कसा असणार आहे, अनस्टडी, स्थिर नसणार आहे. अशा फ्लोला आपण काय करणार आहे, टर्बुलंट फ्लो. थोडक्यात पूर परिस्थिती. आता पाऊस पडते महाराष्ट्रात, बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. इथं व्हेलॉसिटी खूप जास्त असते, व्हेलॉसिटी प्रचंड असते. हा पार्टिकल ज्या व्हेलॉसिटीने चालला असेल मागून येऊन त्याला क्रॉस करतो, व्हेलॉसिटी वाढते त्याची. स्ट्रीमलाईनला कसं ते पहिल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी चाललेलं आहे, दुसरे चाललेलं आहे, परंतु इथं काय, इथं व्हेलॉसिटी वाढते सर्टन लिमिटिंग व्हॅल्यूपेक्षा. म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जी काय असते व्हेलॉसिटी वाढते त्याला आपण, आणि स्ट्रीमलाईनला क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा व्हेलॉसिटी काय असते, कमी असते. क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय आपण ते नंतर बघणार आहे पुढच्या व्हिडिओला. तर इथं व्हेलॉसिटी काय असते, प्रत्येक पार्टिकलची काय असते, व्हेलॉसिटी जास्त असते. तुम्ही बघा काय काय जिथं पूर परिस्थिती आली तिथं बघा 4 व्हीलर 2 व्हीलर मोठमोठे ट्रकसुद्धा काय झाले आहेत, त्या प्रचंड व्हेलॉसिटीला, त्या प्रचंड प्रेशरला सुद्धा ते काय गेलेले आहेत, वाहून गेले आहेत. फ्लूड म्हणजे स्ट्रीम हा जो फ्लो असतो तो टर्बुलंट फ्लो. एकतर इरेग्युलर असतो, रेग्युलर नसतो हा स्ट्रीमलाईनगत, अनस्टडी, स्थिर नसतो. व्हेलॉसिटी काय कॉन्स्टंट नसते, ह्याच्यामध्ये व्हेलॉसिटी सारखी बदलत असते. आणि ते एक अशा प्रकारे जातात. ही जर पाईपमध्ये असेल तर पाईपवरती हिट होत असतात, पाईपवरती प्रेशरसुद्धा काय करत असतात, एक्झर्ट करत असतात ज्यावेळेस ते पाईपमधून फ्लो होत असतात. म्हणजे टर्बुलंट फ्लोची व्हेलॉसिटी काय असते, जास्त असते. त्याची डेफिनेशन बघा, टर्बुलंट फ्लो द इरेग्युलर असतो तो. इथं आपण बघितले त्याची ऑर्डर व्यवस्थित नाही, इरेग्युलर आहे. आणि तो कसा, इनस्टेडी फ्लो ऑफ ए फ्लुइडचा व्हेन इट्स व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीजेस बियॉन्ड द क्रिटिकलपेक्षा त्याची व्हेलॉसिटी काय ते वाढते. त्याला आपण कोणता फ्लो म्हणणार आहे, टर्बुलंट फ्लो. थोडक्यात पूर परिस्थिती. ओके, त्याची आपण काय प्रॉपर्टीज बघणार आहे. या डेफिनेशनमध्येच काय प्रॉपर्टी आलेल्या आहेत. व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ॲट ए पॉईंट इज नॉट कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी काय नसते, कॉन्स्टंट नसते. ओके, दुसरी जी असणार आहे ते व्हेलॉसिटी ऑफ फ्लोईंग लिक्विड काय असणार आहे, मोर. म्हणजे व्हेलॉसिटी काय असते त्याची जास्त असते प्रत्येक पार्टिकलची. नंतर फ्लो जो असणार आहे तो इरेग्युलर असणार आहे आणि त्याचा जो पाथ जो असणार तो झिगझॅग असणार आहे. ओके, आणि लास्ट, ॲट ए सम पॉईंट्स लिक्विड मे हॅव रोटेशनल मोशन्स विच गिव्ज राईज टू एडीज. म्हणजे अशा प्रकारचे ते हा जो फ्लो असेल, समजा इथं काय तर आला असेल,
इट्स लाईक इडीचा अर्थ काय? बहुरा माहिती आहे तुम्हाला पाण्यात असं कधी कधी असे फिरत असतात लिक्विड्स. फक्त यात डेफिनेशन लक्षात ठेवा. बाकी यात काय असं विशेष काय नाही. स्ट्रीम लाईन फ्लो आणि टर्बुलंट फ्लो ह्याच्या ज्या प्रॉपर्टीज आपण बघितल्यात त्यातले डिस्टिंग्विशला सुद्धा विचारू शकतात. 2 डिस्टिंग्विश आणि ह्यातले लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर. ठीक आहे. थँक्यू.